नमस्कार, स्वागत आहे तुमचं दीक्षा डेली ब्लॉग या चॅनलवरती. तर आत्ता या दोघांना पण झोपवले, ते दोघं झोपले आणि मला म्हणजे करायचे आता दळण करून घेते पहिलं. मग ते आपलं पीठ संपलं, ज्वारीचं पण संपलं आणि गव्हाचं पण संपलं. आणि मग कसं वेळ करण्याचं काय भेटतं मला. जेव्हा ते सकाळी होतं त्यावेळेस कपडे पण काल धुतले नव्हते, कपडे तर मला रोज म्हणजे धुवायला हेच होत नाही. जसं होईल ना तसं धुते मी, वेळ जसं भेटेल मला तसं. तर त्या दोघांची चालू होती झोप सकाळी, त्यावेळेस मी सगळे कपडे धुवून घेतले. सगळे म्हणजे त्यांचे एवढे पांढरे कपडे होते ना, ते तिला घातलेले, ते ठेवले भिजत घातले. ते पांढऱ्या कपड्याला चांगले भिजूनच मग ते निघणार ना, नाही तर कशी निघते. म्हणून त्याला कपड्यांना भिजत ठेवले आणि ते कपडे आता मी रात्री धुवून आले, कारण हे यांची झोप काही जास्त वेळ नसती. त्यामुळे मी हे जे काही दररोजचे आहेत ना ते पटकन धुवून काढले. आणि मग त्या पांढऱ्या कपड्यांना वेळ लागते, त्यामुळे मला संध्याकाळी धुवून घ्यावं ते पांढरे कपडे आहेत तिथे, हे असल्यावर लक्ष दिला किंवा हे पोरं झोपल्यावर, तर मग कसं धुवं लागणार. आणि आता हे दोघं झोपले तोपर्यंत करायचं काय, आता भांडे पण घासायचे आहेत. आत्ता मुलं टाकले भांडे घासायचे. दुपारी आले होते, हे जेवण करायला जेवण केले आणि गेले. ते भांडे घासायचे, अजून दळण करायचे आणि इस्त्रीसुद्धा करायची. त्यांच्यात एक तास सुद्धा शर्टला इस्त्री नाही, इस्त्री पण करायची. तसं तर मी करतच नाही इस्त्री, म्हणजे जसं म्हणजे हे झालं मला पोरं झालं माझ्या चौकचं, मी नाही करत इस्त्री. मला माझंच कामावर गेलं इस्त्री कधी करून. तर ज्यावेळेस म्हणजे पोरं नव्हती, म्हणजे 1-1.5 वर्ष अगोदर, त्यावेळेस मी माझ्याकडे काही कामच नसायचं. घरातलं लवकर म्हणजे काम लवकरच व्हायचं, 11 वाजता काम व्हायचं सगळं. आणि मग त्यावेळेस काम झालं की मी काय करायचं, माझ्याकडे मेन काम म्हणजे इस्त्री करणं हे असं असायचं. आणि मी त्यांचं एक टी शर्ट इस्त्री करून ठेवायची. कामच नसायचं काही, तर काय करणार एवढं, म्हणजे एवढं माझा दिवसच जायचं नाही, एवढं बोर नुसतं बोरिंग. एक टी शर्ट इस्त्री कर, म्हणजे सगळंच टी शर्ट सगळं रुमाल हे ते सगळं इस्त्री करून ठेवायचं. त्यावेळेस त्यांनी अजिबात कधी इस्त्री केली नाही. जसं म्हणजे डिलिव्हरी माझी झाली त्यावेळेसपासून मी नाही, डिलिव्हरी झाल्यावर पण एक वेळेस करून ठेवलेली मी सगळे ड्रेस. ते लहान होते त्यावेळेसच ठेवले होते करून, म्हणजे बारकेले लईच बारके होते, ते झोपल्यावर केले होते तिकडे होते त्यावेळेस. आणि मग तेव्हापासून अजूनपर्यंत एक म्हणजे जमतच नाही ना मला, माझेच काम होईना तर मी कधी इस्त्री करणार. मग आता म्हणलं हे झोपलं तोपर्यंत गरम करून घ्यावं आणि इस्त्रीचं बघू. आता झाली मला भांडी पण घासायची आणि संध्याकाळचं स्वयंपाक पण करायचं. स्वयंपाकाचं पण टेन्शन नाही, दररोजच काय बनवायचं काय बनवायचं. रात्री बनवलेलं चिकन, पण ह्यांना काही ते खाऊ नाही वाटलं चिकन, ह्यांना आवडतं मटन. आणि मटन खाऊन मला खाऊ वाटत होतं चिकन, त्यामुळे आणायला लावलेलं ह्यांना काल. तरी पण त्यांनी नाही खाल्लं, थोडंसंच खाल्लं. त्यांना नाही म्हणजे खाऊ वाटत नाही वाटतं चिकन. तर पहिलं त्यांना चिकनच आवडत होतं, आता मटन आवडायला लागलं. आता किती वेळ झोपतात बघते दोघं. जास्त काही घाण नाही आहे या गव्हामध्ये, घाण तर काहीच नाही जास्त, पटकन होईल. तर चला आता घेते मी जेवण करून. फक्त काही खडे वगैरे आहेत का बघायचं आणि मग हे करायचं, थोडंसं खटकायचं पकडायचं आणि मग झालं. हे दोघं बघते झोपेतच आहेत का उठल्यात. इकडे चहा शिजतोय आणि इकडे बघा माझा राडा भांड्यांचा. इकडे सगळी भांडे घासायची पडलेत. तर पहिलं मी आता काय करते, चहा पिऊन घेते आणि त्यानंतर मग भांडे घासते. हे दोघांचं काय कधी पण उठतात. आता काही नाही, माझं मेन काम झालं दळण करायचं. दळणच होतं महत्त्वाचं, ते आल्यानंतर ठेवून येते आणि मग भांडे घासते चहा पिऊन. स्वयंपाकाला काहीतरी बनवते आता, मसाला भात हेच. ते पण उशिरा म्हणजे गेलेत 3-2:30 पावणे 3लाच गेलेत ते पण. कारण आणि हे दोघं म्हणजे कधी झोपत नाहीत बरं का या टायमाला. पण आज कसं झोपलेत काय माहिती, एवढं म्हणजे कसं नाही, ह्यांचे पप्पा जाताना दोघं यांच्या मागं लागले होते आणि एवढं रडलं पार दमून गेलाय शिव. तर त्यांना जाऊच देत नव्हता. आम्हाला तिकडं ठेवलं त्यांनी बेडरूममध्ये आणि नंतर मग चहा आणि खारी खाऊन घेते, चहा खारी. तसं तर मी बिस्किटच खाते, मला म्हणजे पित्त त्रास आहे म्हणून बिस्किट खाते. पण हे आता खाते खाली, कधी होते ना मला खायचं खाते. आणि म्हणलं शिव एवढा रडत होता फार दमून गेला त्यांना रोडून त्याच्या पप्पाच्या मागं लागला होता. कारण ती कसं दुपारी येतच नाही ना कधी. आणि मग आता आले आज, त्याला वाटलं की आम्हाला सगळ्यांना जायचं कुठंतरी. तर आम्ही असं मध्ये कुठेतरी म्हणजे आवरून जातो की, त्यामुळे त्याला वाटलं आम्हाला सगळ्यांना जायचं. त्यांनी जेवण केल्याने निघाले. कशाचं काय ह्यानं पार्क डोकं आपलं घ्यायला लागला खाली, रडून दमून गेला. आणि शंभू पण तसा, शंभू तर काय मग दररोजच करते तसं सकाळी ते जाताना. पण शिवनी आज एवढा राडा केला बापरे, अजिबात ऐकत नव्हता. ते पार्किंगला गेले, पार्किंग म्हणून परत वरी आले, कारण एवढे दोघं ऐकत नव्हते मला, दोघं आम सोडून देत होते.
मग ते आले परत मग थोडंसं थांबले, इकडे बेडरूममध्ये बसवले त्यांना खेळत. तरी त्यांना असं म्हटलं होतं जाते, त्यांनी थांबले तिथं दरवाजा समोर थोडा वेळ. आणि मग त्यांना मला जा म्हणलं तुम्ही आता परत रडायचे म्हणजे. मग ते गेले, यांचा राडा चालू होता जवळजवळ 20-25 मिनटं एवढा वेळ. असं दुपारी आल्यावर ते मी तसं करते. ते येतच नाही कधी, आज आले तिकडे आले ते त्यामुळे आले होते जेवायला. या दोघांचा राडा बघून ते म्हणजे आता नाही येणारे बाबा परत. हे लेकरं करतच होते तसं. तर चला चहा पिऊन येते. आणि भांड्याचा राडा पण बघितला तुम्ही किती भांडे पडले मला. जर भांडे पण घासते, हे काही दिवसभर हे झालं ते झालं ते झालं ते चालत असते माझं. तर चला चहा पिते पहिलं. बघितलं का हे बघा, हे ठेवले काढून तर लगेचच हेवका माझं बाळ कसं उठलंय लगेच. बघितलं का माझं बाळ. आणि मम्माकडे न येता बघितलं ना लगेच कसं येतं. हे सगळा ठेवलंय त्या ह्याच्यातलं काढून, तर हे राडा काढायला कसं आलंय बघितलं का. ए पोले, ए पोले, ए पोले. हां त्या का हे असं पाहिजे आम्हाला राडा काढत बसायला. मला तिकडं बघून इकडं आलाय तो राडा काढायसाठी. हे म्हणजे हे उचकी करायचे ना त्याला. ए बाबा ठेव, त्या दिवशी तर सगळी भाजी तू हे करून टाकलास. माझ्याकडे न येता पहिले तिथं गेलाय आणि ते घेतलाय मीठ. ते जाड मीठ आहे यांच्या बड्डेच्या वेळेस राहिलेलं सामानातलं. आता ती पण लगेच उठणार. काय रे कशाला उठलो लगेच. आता बघा आता इकडे जायचं बरं का. इकडे लगेच आता दरवाजा इकडे पडायला. गपई बस. हां असं तर हां काय बोलतो मानी नेस तुला माहिती ना तिकडे तसं भेटते म्हणजे त्याला तिकडे जायचं काय. हा काय तिकडे टाकलास मग कशाला टाकलास तिकडे. दादा काय करते अरे ए बाळा. वाई माझ्या नंदाची झोप तर झाली नाही की गो. किती छान दिसते क्यूट क्यूट बाळा पडशी. बघितलं का माझं दुसरं बाळ पण कसं लगेच उठते. हे बघा हे अगोदर उठून बसलं 1-2-3 मिनिटांनी तेव्हा ते बाळ सुद्धा माझं उठलं लगेच. बघितलं का. बघा कसं येते आता, कसं येते बघा माझं शिवबाळ. भैया उठला की लगेच उठत येतंय. आणि या बाळाचं काय चालू आहे बघा, सूप घेऊन खेळायचं चालू आहे. सांडला होता चहा आता. आता इकडं लय गॅलरीमध्ये बापरे लय जाऊ वाटते बरं का गॅलरीमध्ये ह्या दोघांना. आणि तिकडं पण त्या दिवशी काल परवा दिवशी मी बसले होते इकडे घेऊन रात्री. तर कशाचं काय इकडं पण बसत नव्हते. खालून वरी वरून खाली. आणि हे बघा हे असं आहे इकडून आहे ना थोडंसं असं हे आहे एकदम सपाट नाही म्हणून पडतं. ह्या बघितलं का ह्या का आता कसं पकडायचं दोघांना. बघितलं का दरवाजा लावून घेते मी आता. नाहीतर हे मला दोघं ना अजिबात ऐकायचे नाहीत. बसा आता घेतला दरवाजा लावून. चल बाबा भूक लागली वाटतं यांना. तर बघा किती म्हणजे ना लय घाण झालं होतं माझं किचन. आणि भांडे तर बघा मला किती सारे पडले होते. तर बघा किचन सगळं स्वच्छ करून घेतले मी. इकडे भांडेसुद्धा घासून घेतले सगळे. बेसिंग हे थोडंसं खालची फरशी पण घासून घेतली. एवढी घाण झाली बापरे. सकाळी या किचनकडं मला म्हणजे सकाळी म्हणजे दुपारी बघू पण वाटत नव्हतं. सकाळी मी स्वच्छच केलं नव्हतं बिलकुल. आणि भांडे तर बघा भांड्याचं तर काय विचारू कसा राडा पडला होता रे बाबा. कधी उरकू असं मला झालं खरं म्हणलं तर. भांड्याचं जास्त टेन्शन आलं तर. आणि हे बघा आता राहिलंय माझं हे करायचं झाडू मारायचं. इकडचं पण हे असंच आहे. इकडचं उरकायला लागलं की इकडं पडलेलं आहे, इकडचं उरकायला लागलं की इकडं पडलेलं आहे. इकडं हे सगळं उरकलं किचनचं. तर इकडं बघा आता इकडं हे पडलेलं सगळा राडाच राडा आहे घरात. तर चला आता घेते झाडू मारून. त्यानंतर स्वयंपाक काय बनवायचे आता माझी हेच नाही बरं का, इच्छाच नाही कारण त्याने ना उशिरा पण येणार आहेत. त्यांच्यात मीटिंग आहे त्यामुळे ते दुपारी येऊन गेलेत. आता येतील उशिरा ते. आता बघते त्यांनाच विचारते. त्यांना विचारलं की त्यांचं एकच असते बनव तुला काय बनवायचं ते. त्यांचं असं चालू असते. तर चला आता मी काय करते घेते माझं झाडू मारून घेते. आणि स्वयंपाक तेवढा राहिला आहे तर चला पहिलंच झाडू मारते.